नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चला मग आज आपण अशी मऊ लुसलुशीत इडली व सांबार आणि चटणी बनवूया. तर त्याच्यासाठी आपण आधी भोपळा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व घेतलेलं आहे. ते सगळं बारीक चिरून घेऊया. आपण बटाटा व शेवग्याची शेंगसुद्धा घेतली आहे. तर त्याला निवडून घेतलेलं आहे आणि त्याला चिरून घेतलेलं आहे. तर पहिले आधी आपण बनवूया सांबार. तर सांबार बनवण्यासाठी आधी आपण कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यात तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यात आपण मीठ, हळद आणि हिंग टाकून शिजवूया. तर तुरीची डाळ शिजण्यासाठी आपण 4 ते 5 शिट्ट्या घेऊया. तरी आपण देखील तुमच्याप्रमाणे बघा आणि शिजली की नाही ते चेक करा. मग आता आपण डाळ शिजायला टाकली आहे. आता आपण सांबारची तयारी करू. तर सांबार बनवण्यासाठी आपण कढईत तेल टाकलेलं आहे व आधी मोहरी टाकली. त्यात मोहरी चांगली तडतडली की आपण त्यात जिरे घालू. आता जिरे झाले, त्यात आपण कांदा टाकला आहे. कांदा चांगला फ्राय झाला की त्यात आपण टोमॅटो घालू. टोमॅटो चांगला गाळ होऊ द्यावे. त्याच्यानंतर आपण थोडीशी कढीपत्ता टाकूया आणि त्याला चांगलं शिजू देऊ 1 ते 2 मिनटं. हे तुम्ही बघू शकता, हे कसे छान शिजले आहे. आता आपण भोपळा व शेवग्याची शेंग टाकलेली आहे. त्याला चांगलं शिजू देऊया. पाणी न घालता फक्त तेलामध्ये शिजून घेऊ द्या. हे सर्व शिजले की त्यात आपण मसाले घालू. मसाल्यांमध्ये आपण आता लाल तिखट आणि हळद अजून थोडीशी टाकलेली आहे. हे चांगलं फ्राय झाले. त्याला अजून थोडं 1-2 मिनटं फ्राय होऊ द्या. चांगले फ्राय झाले की यात थोडं पाणी घालू. तुमच्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. आणि आपण जी डाळ शिजायला टाकली होती ती डाळ टाकलेली आहे. आता ह्याला चांगलं खळखळ उकळू द्या. तुम्ही आता बघू शकता की उकळी फुटलेली आहे आपल्या सांबारला आणि तेलही सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यावरून सांबार मसाला टाकलेला आहे. त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे. तर हे आपले सांबार रेडी झाले. आता आपण चटणी बनवू. चटणी बनवण्यासाठी आपण शेंगदाण्याची कूट, हरभऱ्याची डाळ आणि मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. हे वाटून झाले की आपण त्याच्यावर तडका देऊ. तडक्यामध्ये आपण काही नाही, जिरं मोहरीचे तडका टाकलेला आहे. आता आपण इडली बनवू. तर इडली बनवण्यासाठी इडली पात्रामध्ये आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्यात हे सगळे पात्रांमध्ये आता इडलीचं पीठ घालूया. हे पीठ आपण रात्रभर भिजवले होते. आता हे तुम्ही बघू शकता, आपण इडलीच्या कुकरमध्ये इडली लावलेली आहे. याला 10 मिनटं राहू द्या कुकरवर आणि हे आपली रेडी झाली आहे मस्त चटणी, सांबार आणि मऊ लुसलुशीत इडली. तुम्ही बघू शकता ही किती सुंदर दिसते आहे, किती छान दिसते आहे. चला मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात मोठं म्हणजे खुश राहा.